हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो आम्ही निघालोय आमच्या बहिणीच्या गावाला. तर बहिणीच्या गावाला निघालोय, ब्रह्मदेवाची यात्रा, या ब्रह्म यात्रेला निघालोय. तर बहिणीचं गाव आहे तुम्हाला सांगतो डोरली, जत तालुक्यामध्ये गाव आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुका आहे. कोण कोण निघालोय तुम्हाला सांगतो, सुरेखा, गिरिजा आणि गिरीश आणि मी. मित्रांनो, हे आहे मिरज पंढरपूर हायवे. तर सांगोला निघालोय आता. तर आता मित्रांनो आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला सांगोलच्या. गुड आफ्टरनून आम्ही आलोय आजच्या गावात. मित्रांनो, ट्रेनची इतकी वाट बघितली आणि ट्रेन आता मित्रांनो इथं हजर झाली. जागा मिळतो का नाही काय माहित नाही, आपण बघूया. तर ट्रेनमध्ये तर जागा तुम्हाला सांगतो भरपूर काही उपलब्ध दिसते जागा. तर आता आपण जाऊया आतमध्ये, जागा धरून आपण बसूया. तर बघा, जागा भरपूर आहे ट्रेनमध्ये. आता झोपून गेलं तरी सुद्धा काय अडचण नाही. बघा, मी दादू आणि सोने कसं बघा एन्जॉय करतील, बाहेर बघतील कसं. बघा कसला निसर्ग आहे बघा, नुसता जबरदस्त निसर्ग आहे मित्रांनो. बघा, तुम्ही बघू शकता, जुनं ते सोनं जसं की म्हणतात ना, असा निसर्ग आहे मित्रांनो. आणि आम्हाला एक स्टेशनवरती एक आजी भेटल्या, त्या आमच्याच तालुक्यामधल्या महूदगावमधल्या आजी होत्या. बघा दाखवतो तुम्हाला, त्या आजी आम्हाला भेटल्या. तर आजीने तुम्हाला सांगतो आमच्या मुलांना खाऊ दिला आणि खूप त्यांच्याशी बोलून आम्हाला छान वाटलं. तर मी आजीचा व्हिडिओ घेतला. तर आजीला कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. इथं थांबायचं आहे, नाव लावता की येतो म्हटलं की जाऊ द्या महाराज. तर मित्रांनो, गाडी गेली बघा. तर आता आम्ही डालगाव स्टेशनला उतरलोय. हे डालगावच्या रेल्वे स्टेशनवर सगळी अशी झाडं झाली बघा. पावसाळ्यात मला वाटतं ह्या झाडांना इकडे लई पालवी फुटत असतात. कशी झाड आहे ती काय माहिती. आरकर घेत बसा बसा. मित्रांनो, हेच ते ब्रह्मनाथाचं हे देवस्थान आहे. तर असं मंदिर आहे, तुम्ही बघितलं जाता. तर आता आतमध्ये जाऊया मित्रांनो. आता आतमध्ये सुरुवातीलाच एक नंदी आहे. नंदीचं पहिल्यांदा दर्शन घेतलं जातं आणि मग नंतर आतमध्ये मग दर्शनाला जावं लागतं. तर आता इथं बघा चक्र कसं लावलेलं आहे लाईटिंगचं. तर आता तुम्हाला मी बाहेरचा थोडा एरिया दाखवतो. तर आता बघा, हा असा बाहेरचा एरिया आहे. तर मंदिराच्या पाठीमागून असं सुंदर असं लाईटिंगचं डेकोरेशन केलेलं आहे आणि शिखरावरती सुद्धा एकदम झकास लाईटिंगचं डेकोरेशन केलेलं आहे. मित्रांनो, इतके नारळ साठलेलं आहे. तसे भक्तांनी जे तोरण बांधलेलं आहे ते इतके नारळ साठलेलं आहे तिथे. आता मी आता मंदिरात आलो, बघा किती गर्दी आहे. तर मित्रांनो, नंबरात उभा राहून कसं दर्शन घेतलं आहे. तर असा
ब्रह्मनाथाची मूर्ती आहे, ब्रह्मनाथाची मूर्ती आहे अशी. तर मध्ये आधीसुद्धा आम्ही दर्शनासाठी येत असतो आणि यात्रेच्या वेळेला पण आम्ही येत असतो गेल्या वर्षी. तर मित्रांनो, आजचा हा दुसरा दिवस आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्हाला आजचा यात्रेचा व्हिडिओ पूर्ण दाखवतो आहे. यात्रेमध्ये नेमकं काय काय असतं काय नाही. तर यात्रेमध्ये पालखी निघते, ती पालखीचा तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो आता. मित्रांनो, पालखी निघालेली आहे. ब्रह्मनाथाची पालखी निघाली आणि ओवीचा सुद्धा कार्यक्रम आहे. तर ओवीचा कार्यक्रम म्हणजे पालखीच्या समोरच ओवी आणि ढोलाच्या गजरात पालखीचं आगमन झालेलं आहे. पाया पडतो तुमच्या काय झालं मित्रांनो, भावासोबत एक सेल्फी घेतला आणि आता आम्ही ज्यूस प्यायला निघालो. तर इकडे ज्यूस लावले नाही त्याबरोबर हे ज्यूसचा गाडा दाखवतो. पोरं जर नाचायला ज्यूस कसं तयार करतो बघू आपण. मित्रांनो, ह्या गाड्यावर ज्यूस प्यायला आलो. तर आता हे कसं आपटून फोडले ना काय माहिती. हे बरं